गोंदवले खुर्द इथं सातारा लातूर महामार्गालगत असलेल्या गटारांचं काम व्यवस्थित न झाल्यामुळे गटाराचं पाणी रस्त्यावर येऊन थेट लोकांच्या घरात घुसलंय। मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या या सुमार दर्जाच्या कामामुळे ऐनवेळी आलेल्या पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसलाय। याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे त्या ठिकाणून चालले असता त्यांना ही परिस्थिती बघवली नाही। त्यांनी त्या ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रयत्न करून पाण्याला वाट मोकळी करून दिली। यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, आदर्श कट्टे, स्थानिक पोलीस पाटील सचिन अवघडे यांची साथ त्यांना लाभली। रस्त्यावरून पाणी वाहत असताना अनेक वाहनं बंद पडली। यावेळी ती वाहनंही ढकलून बाहेर काढण्यासाठी धैर्यशील पाटील आणि साथीदारांनी प्रयत्न केले। रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अवघडे वस्तीमधील अंगद अवघडे, राजेंद्र अवघडे आणि आनंद अवघडे यांच्या घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। जनावरांनाही याचा मोठा फटका बसला। ही एकंदरीत परिस्थिती पाहून धैर्यशील पाटील यांनी मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून वस्तुस्थितीची माहिती देऊन कंपनीच्या सुमार दर्जाच्या कामाप्रती संताप व्यक्त केला। येथील परिस्थिती योग्यरित्या हाताळली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी पाठवून परिस्थिती हाताळण्याचं आश्वासन दिलं। धैर्यशील पाटील यांनी केलेल्या मदतीमुळे स्थानिकांनी त्यांना धन्यवाद दिले। हे बघा, आज माण तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढत चाललेला आहे आणि हा महामार्ग सोलापूर सातारा महामार्ग आहे आणि ह्या महामार्गावर गोंदवले खुर्द येथे मेगा कंपनीने रस्त्याचं काम केलेलं आहे, पण गटराचं काम अपुरं ठेवल्यामुळं आज लोकवस्तीत पाणी शिरलेलं आहे। जनावरं वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज इथं गावचे पोलीस पाटील आलेले आहेत, ग्रामस्थ आलेले आहेत। एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे। इथे एक मागासवर्गीय कुटुंबांची घरं आहेत, त्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। त्या कंपनीला आम्ही फोन करून सुद्धा अद्याप कंपनीची कोण लोक आलेली नाहीत। हे अतिशय भयानक परिस्थिती इथं लोकांची झालेली आहे। लोक बैबळीत झालेले आहेत। रस्त्यावर गुडघितचं पाणी चालू आहे। हा हायवे आहे आणि लवकरात लवकर या प्रशासनानं आणि कंपनीने याकडे लक्ष घालावे। काही अनुचित प्रकार घडल्यास परत आम्ही कंपनीला आणि प्रशासनाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकलं जाणार नाही। हे बघा, इथं पाठीमागे एक आहे, पाण्यामध्ये आता पडलेले एक शेतकरी घेऊन बिचारी ती महिलांनी घेऊन निघालेली आहे, ती सुद्धा रुतलेली आहे। ते त्वरित लवकरात लवकर अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।